कला पाहुण्यांचं वादन एक कला खरं तर सेवेत राहील। राजांनी त्याला होकार दिला, परमेश्वर माता राष्ट्रमाता जिजाऊंची आली की नाव आहे शीतलताई मालुसरे यांचं शुभागमन। माय बाप रसिक प्रेक्षक सर्वांना जय शिवराय, सर्वांना सादर नमस्कार। आज आपण आलो आहोत आमच्या केलवणी नगरीमध्ये। बघ बऱ्याच दिवसांनी आपल्या केलवणीचा ब्लॉग बनवत आहे, म्हणजे क्रिकेटच्या निमित्ताने कुठे ना कुठे बनवत आहे, पण केलवणी गावाचं नाव घेतो का? कारण आज म्हणजे हा जो 16 आहे ना, तो आमच्या गावच्या इतिहासात एक सुवर्णाक्षराने नाव लिहिलं जाईल। तो म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण आहे। छत्रपती शिवरायांची मूर्ती ज्याची आपण बरेच दिवसांनी वाट पाहत होतो, तो 16 आज आपण अनुभवणार आहोत। माझ्याकडनं थोडी एक चूक झाली। आता ही चूक झाली म्हणजे फार मोठी चूक झाली, कारण कसं आहे की हा 16 परत मला कधी रेकॉर्ड करता येणार नाही। ते म्हणजे काय की काही कार्यक्रम हे सकाळी 4 वाजता होते, पण मला वाटतं संध्याकाळी 4 वाजता असतील, म्हणून मी त्या तयारी नव्हतं। पण नंतर समजलं की ते सकाळी 4 वाजता होते, परंतु असू द्या। आता काय जे आहे ते नक्कीच दाखवूया। तर विशेष म्हणजे की ह्या सोहळ्याला आपले जे इतिहासकालीन मावळे होते, सुभेदार होते, तर त्यांच्या वंशजाच्या हस्ते ह्याचं अनावरण होणार आहे। तर ते कार्यक्रम काय आहे ते आपण आता अनुभवायला जाऊया। आणि विशेष म्हणजे खूप छान वाटतं की छत्रपती शिवरायांचा कार्यक्रम आज आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपल्याला दाखवायला भेटतं। हे फार मोठं भाग्य आहे, कारण असं भाग्य सहसा कोणाला मिळत नाही आहे, आणि ते आज आपल्याला मिळतं। जाऊया आपण। म्हणजे आज कसं आहे की इथे काही प्रत्यक्ष पाहतील आणि काही जे ज्यांना भेटलं नाही तर ते आपल्या यूट्यूबला पाहतील। जाऊया पुढे आपण। जय शिवराय। आता सायंकाळचे वाजलेत 5 आणि आपण जर पाहिलं तर भव्य असंच तिथे स्टेज बनवलेलं आहे। आणि इथे बघा आता ढोलताशे देखील आलेले आहेत, आणि तिथं जर पुढे बघितलं तर आपल्या छत्रपती शिवरायांचा स्मारक आहे, म्हणजे जे मूर्ती आहे, तर थोड्याच वेळात त्याचं म्हणजे अनावरण होईल, लोकार्पण होईल। आणि जर पाहिलं तर गावातली मंडळी देखील इथे जमलेली आहेत। आता आपण पुढे जाऊ आणि काय काय तयारी केली ते नक्कीच पाहून घेऊया। म्हणजे आता थोड्या वेळात कार्यक्रम देखील सुरू होईल। म्हणजे बघा आता कार्यक्रममध्ये नुसत्या खुर्च्या रिकाम्या नाही, तर थोड्या त्या भऱ्या देखील जातील। आजच्या व्लॉगची सुरुवात आपण शीतलताई मालुसरे यांच्या आगमनापासून करताय। नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशज। माझे परम भाग्य आहे की मावल्याच्या आगमनाने आज माझ्या ब्लॉगची सुरुवात होते। माझा नाही तर आपला सर्वांचा असावला, कारण छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानाचे दैवत। खरं तर त्या सिंहाच्या लेकी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची आली की नाव आहे शीतलताई मालुसरे यांचं शुभागमन या ठिकाणी होताना दिसतोय। मी त्यांना विनंती करेन, मगाशी 5 वाजले होते, आता सायंकाळचे 7 वाजले। आणि आता जर आपण बघितलं तर जी आपली केलवणी नगरी आहे ती अगदी दुमदुमली आहे, अगदी कार्यक्रमाला भव्य अशी गर्दी आहे। आपण पाहत आहात आता संध्याकाळ झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपला कार्यक्रम होणार आहे। मगाशी ज्या रिकामी खुर्च्या होत्या ना, त्या रिकामी खुर्च्या सर्व भरून गेलेल्या आहेत। आता सगळीकडे माणसे जमले आहेत। आपल्या राजाचा हा उत्सव अगदी स्मरणात राहील, आणि थोड्याच वेळात आपल्या राजाच्या सुंदर अशा मूर्तीचं सर्वांना दर्शन होईल। किती किती छान असा हा सोहळा बघा, अनुभवा। ज्यांना प्रत्यक्ष मिळालं नाही त्यांना आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल। आता रायगडला ताई कुलाबा असं म्हटलं जायचं। महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले साहेबांना कुलाबा हे नाव काढलं, आणि जिल्हा रायगड हे केल्यानंतर अगदी आपल्या सर्वांच्या छात्या परत एकदा 2 इंचानं उंचावल्या गेल्या। रायगड कर्तृत्वानं फार मोठा आहे, असं म्हटलं जातोय की दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, परंतु या महाराष्ट्रातील रायगडचं इतिहासातील कर्तृत्व एवढंच सांगेल। आता 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी गेली, परंतु 15 ऑगस्ट येईल। दर स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्या मावलीत नाही, लाल किल्ल्याचा फक्त एकच राष्ट्रध्वज हा फडकला जातोय। अख्ख्या भारतात त्याच्यासोबत दुसरा कुठलाही तिरंगा फडकला जात नाही। बाकी सर्वांनी अगोदरच ध्वजारोहण करायचे असतात, पण माझ्या या महाराष्ट्राच्या मातीचं शौर्य त्या दिल्लीच्या तख्ताला समजलं। अखेर केंद्रानं सुद्धा दखल घेतली। तुम्ही जर रायगडावरती गेलात ना, तर नगारखान्याच्या समोर असणारा जो ध्वजस्तंभ आहे, त्या ध्वजस्तंभावरचा राष्ट्रध्वज
हा लाल किल्ल्याच्या राष्ट्रध्वजासोबत फडकला जातो, एवढी ताकद या रायगडच्या मातीमध्ये आहे. आणि म्हणूनच या रायगडच्या मातीत जन्माला आलो याचा एक अभिमान आपल्याला आहे. महाराष्ट्र कर्तृत्वानं फार मोठी आहे. 1761चा प्रसंग तुम्हालाही ठाऊक असेल. विश्वास पाटील यानं छान लिहून तांदळाच्या शेतीसाठी लागणारा 110 दिवसांचा जो पाऊस आहे ना, एवढा रक्ताचा पाऊस पाणी अखेर कुठेतरी गालानं घाला घातला आणि 14 जानेवारी मकर संक्रांतीनं मात्र मराठी साम्राज्यावरती प्रतिकार केला, आघात केला. 45,000 मावले जाताना फक्त एक चुकी एवढीच केली माझ्या मावल्यांनी की संसाराचा लचाण घेऊन पानिपतचं खरं तर दिल्लीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. अन्यथा त्याही वेळेला गनिमाला या महाराष्ट्राच्या बलदंड त्याची ताकद पानिपत मध्ये दाखवली असती. एवढा प्रचंड खरं तर शौर्यानं महाराष्ट्र पुढे आहे. तर अशा तर सेवेत राहील. राजांनी त्याला होकार दिला, परमिशन दिली, परवानगी दिली, परवाना दिला. जाताना थोड्या अंतरापर्यंत छत्रपती शिवरायांचा कार्यक्रम म्हणजे सुरुवात अगदी नगारखाना म्हणजेच नगारे वाजून झाले पाहिजे. आता त्याचं स्वरूप म्हणजे ढोल ताशा. आवाज करून मी आल्याचा इशारा दिला. वादन एक कला. खरं तर आपल्या ढोल ताशा पथकासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. त्यानंतर या कार्यक्रमाला त्याचबरोबर यशवंत कोली, माजी सरपंच अश्विनी संदीप गरत, माजी सरपंच, सर्वांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यांना विनंती असेल. आणि अथांग गर्दी आणि वादन याच्याने कार्यक्रम चांगला रंगला गेला. परंतु डोले त्या कार्यक्रमातील आसुसले ज्यावेळी आपल्या गावामध्ये जे स्मारक आहे ते स्मारकाचा जो देखावा आहे तो पाहण्यासाठी डोले आसुसले आहेत. थोड्याच वेळात ते देखील स्वप्न पूर्ण होईल. आपण व्हिडिओ सतत कंटिन्यू पाहत राहा. आजचा कार्यक्रम म्हणजे एक भव्य दिव्य असा सोहळा. केलवण्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलेला एक नाव म्हणजे आजचा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा. हॅलो, आता कार्यक्रम रंगणार आहे, कारण आता आगमन झाले श्रीमंत कृष्णाजीराजे बांधल यांचे वंशज श्रीमंत अनिकेतराजे बांधल आणि श्रीमंत हिरोजी इंदलकर यांचे वंशज श्रीमंत श्रीनिवास इंदलकर. खरोखर सांगतो की आपला ब्लॉग म्हणजे
आज खरोखर सांगतो, जो ब्लॉग बघेल ना तो तर भाग्यवान आहे. आणि मी देखील फार भाग्यवान होतो की मावळ्यांच्या वंशजांना थेट मी पाहिले. समवेत आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय उरणचे माजी आमदार सन्माननीय मनोहर शेठ जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मुख्य मान्यवरांच्या राजे बांधन, तदनंतर श्रीनिवास इंदुलकर आणि त्याच्या समवेत शीतलताई मालुसरे हे 4 वंशज आणि त्याच्यानंतर अगदी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून पहिला दिवा शिवभक्तीचा होता. सर्वांनी आवाज द्यायचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. पहिला दिवा त्या धन्याच्या समोर आणि म्हणूनच अखंड हिंदवी स्वराज्याचा राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू त्या राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करताना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशज त्यांच्या पवित्र शुभ हस्ते हळदी कुंकवाचं औक्षण होतो. पहिल्यांदा या कार्यक्रमातील सन्माननीय मुख्य अतिथी मी विनंती करतो, स्वराज्याच्या राजाच्या अगदी उजव्या बाजूला हिंदू संस्कृतीच्या आराध्य दैवत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. कार्याच्या प्रारंभी ज्या विश्वविधात्याला वंदन करावं त्या गणेशाच्या मूर्तीला प्रतिमेला पुष्पमालिका समर्पित करतायत आदरणीय सन्माननीय अनिकेत राजे बांधन. तदनंतर श्रीनिवास इंदुलकर, आपल्याला विनंती असेल की आपण राजा शिवछत्रपतींना पुष्पहार समर्पित करायचा आहे. या कार्यक्रमातील जिल्हा प्रमुख आदरणीय मनोहर शेठ भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते पुष्पमालिका राजा शिवछत्रपतींना चढवली गेली. तदनंतर या कार्यक्रमातील मुख्य मान्यवरांना विनंती असेल आपण श्रीफळ वाढवायचं आहे शिवमूर्ती समोर. खरं तर हिरोजी इंदुलकर यांचे वंशज श्रीनिवास इंदुलकर यांच्या पवित्र शुभ हस्ते. तदनंतर मी विनंती करतोय आदर सेनेचं नेतृत्व सरपंचांना विनंती असेल, गुरुराज ठाकूर आपल्याला रिक्वेस्ट असेल की आपण श्रीफळ वाढवायचं. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आला आहे. मावळ्यांच्या वंशजाच्या हस्ते आता आपल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे अनावरण होईल, लोकार्पण होईल. या गावच्या अगदी मुख्य ठिकाणी केलवणे गावचे ओळख नवे नवे तर महाराष्ट्राचं स्वराज्याचं सुराज्य ज्यांनी केलं. पूर्वी याला देवगिरी म्हटलं जायचं, आता महाराष्ट्र. या महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या संस्थापकाचा अश्वावर आरूढ असणारा पुतळा तमाम सर्व शिवभक्तांचं श्राद्ध असतात. महाराष्ट्राचं मानबिंदू अगदी त्या राजा शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आणि लोकार्पण या मुख्य अतिथींच्या पवित्र शुभ हस्ते. छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पते शिव हर हर. सच चतुरंग वीर रंग में दुरान चढ़ी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण बनत नाद बिराद नागरन की नदी नद मद के बरन के रलत है. आइलो पहले खाइले खाइले खाना कब गइले गेले गचन की ठेड पैर सेला उसलत है. तारसो तारी न दुरी दारा में लगी ते जीबी तारा पर 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 वाराई हालत है. भूषण बनत राज काशीपती विश्वनाथ घोडा घोडा गबकी शिवराजी तेरे दारा दत्त दत्त दुश्मन गप. शिवाजीला होते तो सुनत होती सबकी, शिवाजीला होते तो सुनत होती सबकी. इंद्रजी जंब पर वादळ सो रंब पर रावण सो रंब पर रघुकुल राज है. मौलवान माहू पर संबुरती नाहू पर जो सासी राहू पर राम दिगराज है. दामाद दंड पर चिदामृग चुंड पर भूषणवी तुंड पर जैसे मृगराज है. तेज दमा हंस पर कंडचिमी कंस पर मोगलेंच पंस पर सेना शिवराज है. सेना शिवराज है. सेना शिवराज है. मराठी आपली जात शान्य कुलात आपला ताट आपण इथले सम्राट कोण लावी का हात आवडीचे सप्ताचे साठ तलवारी झुमतील भरमसाठ वाटे रक्त
गारदूती अलंकार ठाकूर. आता मान्यवरांना विनंती असेल परस वस्त्र आणि लगेचच वादन एक कला तो आवाज ते वादन द्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं. ठिकाणी आपण लोकार्पण केला आणि त्यांच्यापैकी कुणीतरी एक प्रतिनिधी येईल. निश्चितच वादन झालं की त्यांना आपण आदरपूर्वक या ठिकाणी आहे. काही दिवसांपूर्वी कळंबोलीच्या माढा लोकसभा कवड्यांची माल आज आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. ऐन केळवण्यात निमित्त आहे राजा शिवछत्रपतींच्या अश्वावर असणाऱ्या पुतळ्याचं अनावरण. तर नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंच्या 4 फेब्रुवारी 1670चा गड आला पण सिंह गेला. त्या सिंहाच्या या खरं तर वाघिणीला जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण तिचं स्वागत या केळवण्यात करूया. सकल बांधल घराण्याचे वंशज, काय त्यांची हाईट, काय त्यांचा रुबाब, काय त्यांचा पोटरी मांडा, बहारदार उभारदार छाती. खर तर धर्मवीरांची आठवण झाली आज या अनिकेत राजे बांदल यांच्याकडे बघून. त्या अनिकेत राजे बांदलांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होतोय. आणि तदनंतर राजे तुमच्या पायाची धूल माझ्या मस्तकावरती पडावी एवढी निस्वार्थी सेवा ज्या माझ्या स्वराज्याची केली. नाव आहे श्रीमंत हिरोजी इंदुलकरांचे वंशज आदरणीय श्रीनिवास इंदुलकर. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपल्या सर्वांकडून अपेक्षित असेल. तर लगेच सन्माननीय रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तथा उरणचे माजी आमदार सन्माननीय मनोहर शेठ भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि तदनंतर उरणच्या विश्वासाचा चेहरा एक संघर्ष योद्धा नाव आहे प्रीतम दादा म्हात्रे यांचा शुभागमन होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात मी त्यांना विनंती करेन प्रथमतः आपण शिवपूजनासाठी जायचं आहे. की निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. त्या श्रीमंत योग्याला मानाचा मुद्रा करताना हल्दी कुंकुऱ्या चरणांवरती खरं तर ज्या कृष्णा घोडीवरती सवार होऊन कैक मोहिमा फत्ते केल्या. कोण विसरणार त्या मोहिमेतील सर्वात आणीबाणीचा प्रसंग माझ्या राजांवरती होता 10 नोव्हेंबरला 1659ला. प्रतापीय सन्माननीय मुख्य मान्यवरांमधून आदरणीय प्रीतम दादांना विनंती असेल की आपण या ठिकाणी आमचा लगेचच आपण आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. हे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे यांच्याकडून झालंय. त्यांच्या त्या कार्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. आणि म्हणूनच दादा खरं तर या शिवऋणातून उतराई होण्याचा भविष्याचं नाव आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय. त्यांच्या समवेत उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून मान्यवर अतिथी आणि त्याचबरोबर राजे अनेक खरं तर अगदी पिलदार शरीर असणार
तदनंतर सह्याद्री प्रतिष्ठान आणि खरं तर या वंशजांपर्यंत जाण्याचं फ्यूजचं काम ज्यांनी केलं असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत. आता सह्याद्री प्रतिष्ठान काय काम करतोय? राजांनी बांधलेले गड किल्ले खरं तर दुरावस्थेत पडलेले असताना कुतवडजी गणेश संदीप पुण्य कृष्ण हा जवान ज्यांनी भारतीय सेवेत तेही बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF च्या जवानांमधील आमचा हा एक लढवय्या वीरपुत्र नाव आहे सत्यवान कुंडलिक पाटील. डॉक्टर बीजे घरत चला या. आपल्याला विनंती असेल वर टाकलेली कावड्यांची माल खरं तर सर्वांनी अगदी डोले दीपून खरं तर असा प्रसंग अंगावरती शहारा ज्यांच्या आला ना त्यांनी टाळ्यांचा प्रतिसाद तो शहारा मोकळा करण्यासाठी अजूनही ते वैभव इतिहासाचं जपून ठेवलंय आणि म्हणूनच चेतलताईंना आज प्रत्यक्ष भेटीसाठी आणलेली ही कावड्यांची माल. थँक्यू, धन्यवाद सर्वांनी. परत एकदा विराजमान. लोकार्पण 16 कार्यक्रम आटोपल्यानंतर आता शिवव्याख्यान सुरू आहे. आता शिवव्याख्यान सुरू आहे तर शिवव्याख्यानची आपण थोडी झलक घेऊया. कारण कसं आहे की एवढा मोठा म्हणजे कार्यक्रम होतो, एवढा मोठा स्मारक आता आपल्या या भूमीत तयार होते तर शिवव्याख्यान झालंच पाहिजे जेणेकरून छत्रपतींचे विचार हे समाजामध्ये रुळतील. त्याचप्रमाणे आता शिवव्याख्यान चालू आहे तर आपण शिवव्याख्यानची थोडी म्हणजे एक थोडी झलक घेऊया म्हणजे कसं जरा बरं वाटेल. म्हणजे प्रत्येकजण कार्यक्रम ठेवताना एक प्रेरणा घेत जाईल. साहेब आम्ही ही निर्माण साहेब जिजाऊंनी ते दाखवून दिलं की इथली परिस्थिती काय आहे. 12 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज आहे. 12 वर्षाच्या छत्रपती शिवाजी राजांना महासाहेब जिजाऊ जेव्हा घेऊन येत आहे तेव्हा शहाजीराजे महाराष्ट्रात जात असताना शहाजीराजांनी एका हातामध्ये तलवार एका हातामध्ये भगवा ध्वज दिलाय आणि ढाल दिली आहे. प्रतिपद चंद्र लेखे व वर्दी शिव विश्ववंदिता सहसुरो शिवशैषा मुद्रा भद्रया राजते या आशयाची प्रतिपदेच्या चंद्रासारखी कळे कळेनं वाढत जाणारी ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणार्थ आहे. या आशयाची राजमुद्रा शिवराजांना दिली आहे. सोबत काही सरदार मावळे दिले आणि सांगितलं शिवा जाणे महाराष्ट्रात जाणे आणि तुम्हाला वाटेल ते स्वराज्य निर्माण करणे. 12 वर्षाच्या मुलाला आपल्या आई वडिलांनी दिलेली जबाबदारी आहे. ही जमीन तुला विभागून दिलेली आहे. इथून पुढे राज्य कसं वाढवायचं ते तुला ठरवायचं आहे. महापराक्रमी महाप्रतापी एक शंभू राजाचा तो ज्याचा गगडी चमकला ऐसा एकच तारा तो ज्याचा गगडी चमकला ऐसा एकच तारा तो शिवाचा शंभू राजा सागर सुटला वारा. बालवयातील कवी हा पहिला सर्वांवरती करारा साहस पाहून काळ गेला कित्येकदा माघारा. स्वराज्य जपले लढा देऊनी स्वराज्य जपले लढा देऊनी शत्रूला थरकाप शुभानंतर दखनात शंभू औरंग्याचा बाप शंभू औरंग्याचा बाप शंभू औरंग्याचा बाप असा माझा ठराव होता. म्हणूनच हे या जगातल्या 2 महान पितामह आपणास ऐका. पुण्यभूमीवर महाराज पुण्यभूमीवर एक त्या शिवनेरीवर एक त्या शिवनेरीवर एक त्या पुराणावर एक त्या शिवनेरीवर एक त्या शिवनेरीवर एक त्या
अशा रीतीने आपला लोकार्पण सोहळा पार पडला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय.